घरकुल प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर कार्यालयासमोर घरकुल संघर्ष समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन। अंजनगाव सुर्जी शहरातील गरजू कुटुंबांसाठी पंतप्रधान आवास योजना 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना 2,40,000 रुपयांचे घरकुल बांधून मिळणार अशी ही योजना होती। गरजू लाभार्थ्यांकडून योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली। त्यानुसार 2019 पासून शहरासाठी 1090 घरकुल मंजूर झाले। आता घरकुल मिळणार या अनुषंगाने लाभार्थ्यांनी जुने घर पाडून भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेले। काही लाभार्थ्यांना पहिला, दुसरा तर काहींना तिसरा टप्पा सुरळीत मिळाला, परंतु त्यानंतरचे टप्पे गेल्या 3 वर्षांपासून मिळाले नसल्याने आतापर्यंत मिळालेल्या टप्प्यापेक्षा जास्त रक्कम ही भाड्यांमध्ये गेल्याने घरकुल लाभार्थी शासनाविषयी रोष व्यक्त करीत आहेत। म्हणून आज अंजनगाव सुर्जी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या घरकुल संघर्ष समितीच्या वतीने घरकुल संबंधी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। समितीच्या पदाधिकारी मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले असता येत्या दिवसात घरकुल संबंधी सर्व प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। याप्रसंगी घरकुल संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, घरकुल लाभार्थी तसेच नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिवशी आंदोलनासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता। एबी न्यूज मराठीसाठी सुजीहून साजिद सौदागर। क्या प्रॉब्लम है? ये हमको घरकुल नहीं मिले ना, 4 साल से घरकुल नहीं आया। हमारा पावती फटी हुई है हमारी 4 साल से। सबके घरकुल आ गए, हमारा घरकुल क्यों नहीं आया? हमारा तो सब गिर गया पानी से। गरीबों के आशीष है ना घरकुल। हे नगर परिषद 2014 पासून आजारी पडलेला आहे। याच्या आधी मी याचे नगर परिषदचे आंदोलन केलेले आहे। ज्या लोकांना नगर परिषदच्या प्रशासक लोकांना, म्हाडा मंडळच्या लोकांना 1500 रुपयाच्या पावत्या फाडल्या, ह्या आईल पेंट नगर परिषदले मारासाठी फाडल्या का पावत्या? याने या जनतेला जबाब द्यायला पाहिजे। अंजनगावनी नगर परिषदमध्ये नगरसेवक निवडून जातात, इथं फक्त 18% खायासाठी निवडून जातात का? या लोकांचा आजपर्यंत प्रश्न का नाही सुटला 2014 पासून? की गेल्या 4 वर्षापासून घरकुलचा जो चौथा टप्पा आहे 90,000चा, तो अजूनपर्यंत मिळालेला नाही। लोकांनी आपापली घरं पाडलेली आहेत। जनता सर्व भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत। पाण्या पावसाचे दिवस आहेत, यामध्ये फार अडचणीत सापडलेला हा गरीब वर्ग, या गरीब वर्गाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन केलेले आहे। या आधी सुद्धा आम्ही आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्याधिकारी, तहसीलदार या सर्वांना निवेदनं दिलेली आहेत आणि नेहमीचा सततचा आम्ही पाठपुरावा करत आहेत। पण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला पत्र पाठवून असं म्हटलेलं आहे की तुम्ही धरणे आंदोलनाला बसू नका, आम्ही नियमितचा पाठपुरावा करत आहेत। पण पाठपुरावा करून काही आमच्या घरावर छप्पर येणार नाही। छप्पर आणायचं असेल तर आम्हाला आमचं राहिलेलं रखडलेलं अनुदान हे त्वरित देण्यात यावं।